आहे आम्ही पण करू. आपण खाली ग्रंथालयामध्ये त्याचा डिस्प्ले लावलेला आहे. सर्वांनी त्याचं आवर्जून आज गणेशनी सांगितलेलं आहे, हांडे सरांनी सांगितलेलं आहे, जो विद्यार्थी जे पुस्तक मागेल त्याला ते पुस्तक या ठिकाणी देणार आहे. ज्यांनी वाचलेलं नसेल आणि बहुतेकांनी वाचलेलं असेल तर ते आवर्जून तुम्ही या ठिकाणी वाचा. फक्त या संदर्भात मी 5 ते 10 मिनिटांमध्ये काही महत्त्वाची आहे बाबी सांगतो, त्या ठिकाणी लक्षात ठेवा. वाचनातून माणसाला खऱ्या अर्थाने मोठा आनंद व समाधान मिळत असते. आपल्या मनात निर्माण होणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे आपल्याला विविध प्रकारच्या वाचनातून मिळतात. आपल्या बौद्धिक क्षमतांचा विस्तार करण्यासाठी वाचन गरजेचे आहे. अनेक गोष्टींची माहिती आणि ज्ञान आपणास वाचनातून मिळत राहते. आपल्याला हा वाचनाचा खजिना ग्रंथालयामधून पारंपरिक पद्धतीने मिळत असते, पण आजच्या काळात आपल्या वाचनाची भूक ग्रंथालयांच्या बदलत्या माध्यमातूनही आपण भागवू शकतो. ग्रंथालय व ग्रंथालयातील पुस्तके, ग्रंथ, नियतकालिके, कोश, वर्तमानपत्रे इत्यादी आपले मार्गदर्शक गुरु आहेत. मराठीमध्ये एक सुविचार आहे, ग्रंथ हेच गुरु. आणि म्हणून या ग्रंथाचा वाटा आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे वाचनाचे महत्त्व प्रत्येक व्यक्तीने जाणले पाहिजे. वाचनाची सवय आणि संगत माणसाला मिळाली की त्याच्यातील सद्गुण आपोआप वाढीस लागतात. चांगले व्हायचे असेल तर आपण चांगले वाचलेच पाहिजे. मुद्रण कलेच्या शोधापूर्वीचे वाचन कसे होते तर मुद्रण कलेचा शोध लागण्यापूर्वी माणूस लिहित वाचत होता, पण त्याचे प्रमाण अल्प होते. फारच थोड्या लोकांना लेखनाची व वाचनाची संधी उपलब्ध असे. त्यासाठी या लोकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत असे. दुसऱ्या कोणाच्या तरी उपलब्धतेनुसार त्याचं लेखन वाचन होईल. मुद्रण तंत्र येण्याआधीच्या काळात म्हणजे मध्ययुगात वाचनाऐवजी ग्रंथांचं श्रवण अधिक होत असेल. वाचन मुळात ग्रंथ वाचन सार्वत्रिक होण्यासाठी ग्रंथांची उपलब्धता सुलभ असणे आवश्यक असते. मुद्रण तंत्राच्या अगोदरचा काळ हा श्रवण संस्कृतीचा होता. नंतर मुद्रण कलेचा शोध लागला आणि मुद्रण कलेचा शोध लागल्यानंतर मात्र पूर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वर लोकांना लेखन वाचनाची संधी प्राप्त झाली. त्यामुळे माणूस व समाज जोडण्याची प्रक्रिया वेगात होऊ लागली. असंख्य ग्रंथाचा खजिना आपल्यास उपलब्ध झाला आणि मुद्रण कलेचा शोध माणसाच्या आयुष्याला कलाकृती देणारा ठरला. वाचन प्रक्रिया काय आहे? वाचन प्रक्रियेत प्रकट वाचन व मुख वाचन हे प्रमुख 2 प्रकार पडतात. मुख वाचनात वाचनाचा वेग जास्त असतो तर प्रकट वाचनात वाचनाचा वेग कमी असतो. प्रकट वाचनासाठी श्रमशक्ती जास्त खर्चावी लागते तर मुख वाचनासाठी श्रमशक्ती कमी खर्च होते. चिंतन, मनन, आकलन, मूल्यमापन यासाठी मुख वाचनात अधिक संधी उपलब्ध असते. त्या तुलनेत प्रकट वाचनात अशा प्रकारच्या संधी कमी असतात. आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण वाचनाविषयी म्हणतात, वाचनाने माणसाचे चिंतन मनन होते व माणूस चिंतन मनन करून प्रगल्भ विचार करू शकतो. मध्ययुगीन कालखंडात जे धार्मिक ग्रंथाचे वाचन केले जाईल ते प्रकट प्रकारचेच असेल. एक जण वाचणार व अनेक जण ऐकणारे असत, कारण ग्रंथांची उपलब्धता कमी असे. मात्र ते मुद्रण कलेच्या शोधानंतर पुस्तके व ग्रंथ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ लागले. त्यातूनच आपल्या वेळेनुसार सोयीनुसार माणूस त्याचे वाचन करू लागला. वाचन प्रक्रियेविषयी सुधीर रसाळ म्हणतात, वाचन प्रक्रियेत वाचकाला श्रोत्यापेक्षा अधिक स्वातंत्र्य असते. तो वाचनाची गती ठरवू शकतो. वाचन स्थगित करून त्याला हवे तेव्हा तो पुन्हा सुरू करू शकतो. वाचताना तो एखाद्या शब्दावर, वाक्यावर किंवा प्रतिमेवर रेंगाळू शकतो. वाचता वाचता तो पुढचे शब्द वाचण्याचे थांबवून तो पुन्हा आधीच्या शब्दाकडे, प्रतिमांकडे, वाक्यांकडे किंवा ओळींकडे वळू शकतो. पुढील शब्दांशी, वाक्यांशी, प्रतिमांशी असलेले नाते तो शोधू शकतो. हे मात्र प्रकट वाचनात शक्य नसेल तर मुख वाचनात शक्य होते. म्हणून मुख वाचन हे मानवी जीवनातील मौलिक भर घालणारे ठरते. आपण मित्रत्वाच्या नात्याने एखाद्या ग्रंथाचे वाचन केले, त्यांना जवळ केले तर ते मित्राप्रमाणे आपल्यासाठी मधुर वर्तन करतील व निष्पळपणाने सल्ला देतील. ग्रंथांचे गुरुत्व आपण मान्य करून शीलत्वाच्या नात्याने त्याचा आदर केला तर ते विना अडतेने आपल्याला विद्या देतील. मानवी जीवन आणि वाचन माणसाच्या विचार, कल्पना व संवेदना, मानसिक शक्तींना ताकद देण्याचे कार्य वाचन करीत असते. आपण साहित्याच्या विविध प्रांतात मुक्त संचार करीत असता. त्यातील कथा, कादंबऱ्या, कविते, नाटके, चरित्रे, आत्मचरित्रे, प्रवास वर्णने इत्यादीचे वाचन करताना आनंदात मुक्तपणे डुंबत असतो. त्यातूनच माणसाचे मनोरंजन, करमणूक होते. पण त्याबरोबर हजारो माणसाचे जीवन जगण्याच्या तरास समजतात. त्याच्या वृत्ती प्रवृत्ती जाणवतात. त्यातून आपण प्रगल्भ होऊन व्यक्तिमत्व संपन्नतेच्या जवळ जातो. वाङ्मय वस्तू कोणत्याही हेतूतून जन्मलेली असो, तिचे वाचन करताना तिच्यातील कलागुणांची दखल घेणे आवश्यक असते. हे कलागुण व वाङ्मय वस्तू कोणत्या प्रकारचे कार्य करतात हे लक्षात घ्यावायचे असते. एखादी कलाकृती बोधाच्या, मनोरंजनाच्या, ज्ञानाच्या किंवा अन्य कुठल्याही हेतूने निर्माण झालेली असूनही ती संपूर्ण कलाकृती असू शकते. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर तुकोबांचे अभंग किंवा मध्ययुगीन वाङ्मय
धार्मिक नैतिक हेतूसाठी आणि कलाप्रेमाच्या कृतीसाठी वाचू शकतो. मुळातच ज्या भाषिक समाजामध्ये ललित वाङ्मयातील उत्तम वाङ्मय कृतींना भरपूर संख्येत वाचकवर्ग मिळतो, त्या भाषिक समाजाला वाङ्मयाची संपन्न वाचन संस्कृती लाभली आहे असे म्हणता येईल. वाचन संस्कृती असलेल्या समाजात ग्रंथ प्रकाशन, ग्रंथ विक्री हे लाभदायक व्यवसाय असतात. या समाजातील अभिरुची संपन्न वाचक केवळ उत्तम दर्जाची पुस्तके वाचत नाही, तर पूर्वी प्रकाशित झालेल्या अभिजात वाङ्मय कृती तो आवर्जून वाचत असतो. खरं तर नवीन पुस्तकाच्या सुगंधाच्या बरोबरी लाख रुपयाची अत्तरेही काम करू शकत नाही. आपण सर्वांनी लहानपणी या ठिकाणी नवीन पुस्तकाचा सुगंध अनुभवलेला असेल. मानवी स्वभावाचे प्रामाणिक आणि जिवंत चित्र करणारे वाङ्मय काही मूल्यांचा परिपोष करते. तसेच जीवनातील सर्व तऱ्हेची सुखदुःखे पारखून घेत असते. मानवी विचारांच्या परिवर्तनशील प्रक्रियेचा मागोवा घेत असतात. सर्व भावना विकारांच्या कल्लोळांच्या शक्तीचे निरीक्षणही करत असते. यातून मूल्य, सुखदुःखे, भावना या सर्वांचा परिपोष खऱ्या अर्थाने वाचनातून आपल्याला होत असतो. कवितेला तर खरे अधिक अस्तित्व असलेला वाचक वर्ग मानत असतो. तिथेच ती जन्मते. साहित्याचा खरा इतिहास वाचक प्रतिक्रिया आणि वाचक अभिरुची यांच्यावर अवलंबून असतो. वाचनाच्या प्रक्रियेमध्ये आपण अनेक ठिकाणांना पुस्तकाच्या माध्यमातून भेट देऊन येत असतो. लेखकाने साकार केलेली निसर्ग वर्णने, व्यक्ती वर्णने आपल्याला आनंद देतात. त्यांना आपण भेटतो आणि काय त्यातील प्रत्येक पात्राला आपण भेटतो. जणू काय त्यातील प्रत्येक पात्र आपण जगत असतो. ललित वाङ्मयाच्या क्षेत्रातील आपण ज्ञान क्षेत्रातील वाचन प्रक्रियांचे स्वरूप पूर्णतः भिन्न आहे. वाङ्मयाचे क्षेत्र जसे वाचक केंद्रीय असते, तसे विज्ञान, तत्वज्ञान, इतिहास व ज्ञान क्षेत्रांशी या ठिकाणी ते असत नाही. वाचक नव्हे तर त्या क्षेत्रातील ज्ञान हेच या ज्ञान क्षेत्राचे केंद्र असते. त्या ज्ञान क्षेत्राची बांधिलकी वाचकाशी नव्हे तर ज्ञानाशी असते. ज्ञान क्षेत्रातील वाचन संस्कृतीचाही विकास होणे महत्त्वाचे आहे. म्हणून महान व्यक्तींच्या जडणघडणीत वाचनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अमेरिकेतील अँड्रू कार्नेगी नावाचा एक थोर व्यक्ती होऊन गेला. 100 वर्षापूर्वीच तो कोट्याधीश होता, पण त्याने आपल्या मृत्यूपत्रात आपली सगळी धनसंपत्ती आपल्या मुलांना न देता त्या पैशाचा वापर करून अमेरिकेतील जास्तीत जास्त खेडेगावांपर्यंत वाचनालय बांधण्यात यावीत असे लिहून ठेवले होते. यावरून असे दिसते की पुस्तके आणि त्यातील ज्ञान हीच खरी संपत्ती आहे असे वाचकांना नेहमीच वाटले पाहिजे. महान व्यक्तींच्या जडणघडीत वाचनाचा वाटा फार मोठा असतो. दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास यशवंतराव चव्हाणांचं देता येईल. माननीय यशवंतराव चव्हाण तुरुंगात असताना त्यांनी तुरुंगाच्या शाळेत वाचलेल्या इंग्रजी ग्रंथांनी ते अधिक प्रभावित झाले. त्यामध्ये रशियातील मॅक्झिम गॉर्कीची आई, बर्नार्ड शॉची नाटके, विल्यम शेक्सपियर, जुलियस सीझर, सॉमरसेट, रॉयचा साम्यवाद, कार्ल मार्क्स, लेनिन, नेहरू व गांधी यांचे विचार वाचले. तुरुंगातील या संधीचे त्यांनी सोने केले. मराठी 7वीत असताना वृत्तपत्र वाचण्याची सवय त्यांना होती. त्यात पुण्यातून प्रसिद्ध होणारे विजयी मराठा, जळगावमधून प्रसिद्ध होणारे राष्ट्रवी ही वर्तमानपत्रे एकांनी विचाराचा परखड प्रचार सतत करत असल्याने त्याचा थोडाफार परिणाम त्यांच्यावर झाला. कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये असताना ग्रंथालयातून पुस्तके घेऊन ते वाचत असत. शिव परांजपे यांचा काळ या वर्तमानपत्रातील निबंध, केळुसकरांनी लिहिलेले शिवाजी महाराजांचे चरित्र त्यांनी वाचून काढले. आपल्या वृत्तपत्रात त्यांनी लिहिले, आयुष्यभराची कमाई 30 लाख रुपये आहे. त्यातून कैलासवासी वेणुताईच्या नावे ग्रंथालय व सभागृह बांधावी, आपली अन्य इस्टेट कुठेही नाही. प्रसिद्ध समाजसेविका व प्रतित लेखिका सुधा मूर्ती यांनी इन्फोसिसच्या माध्यमातून 10,000 वाचनालय बांधले आहे. त्यातून आपल्या आजोबांना दिलेली वचनकृती त्यांनी पूर्ण केली. त्या लहान असताना त्यांनी आजोबांना एक प्रश्न विचारला होता, तुला पंख असते तर तू काय केले असते? त्यावर त्यांनी उत्तर दिले, जर मला पंख असते तर मी शेजारच्या गावच्या वाचनालयात रोज गेले असते आणि खूप खूप पुस्तके वाचली असती. जगातील व भारतातील खूप साऱ्या महान व्यक्ती वाचनामुळेच घडल्या. उदाहरणार्थ भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक इत्यादी. ललित साहित्यातील सामान्य विशेषांचा प्रश्न वाचकांच्या दृष्टीने मात्र इतका सोपा नसतो. मुळात हा प्रश्न ललित साहित्याच्या आशयाशी निगडीत असतो की वाचकांच्या प्रत्ययाशी संबंधित आहे अशी शंका वाचकाला येत असते. ललित साहित्यातील सामान्य जीवनानुभव व वाचकाला पुष्कळदा विशेष जीवनानुभव त्यास अनेकदा सामान्य वाटू लागतात आणि त्यातील विशेष जीवनानुभव त्यास अनेकदा सामान्य जीवनानुभव देतात. कारण मानवी भावभावनांचे, मनोव्यापारांचे, सुखदुःखाचे आणि घडामोडीचे, प्रवासाचे, प्रसंगाचे विविध कंगोरे व लेखक व वाचक आपल्याला आपापल्या परिप्रेक्ष्यातून करत असतो आणि वाचनाची ठेव आयुष्यभर साथ देत असते. आपल्याला या वाचनाने बौद्धिकदृष्ट्या श्रीमंत केलेले असते. दैनंदिन जीवन जगण्यासाठी ते आपल्याला ऊर्जा देत असतात. आणि शेवटचा जो घटक आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आज माहिती व वाचनाची बदलती माध्यमे. आजचा काळ हा अति वेगवान झालेला आहे. आपल्या सभोवती सतत माध्यमांचा मारा होतो आहे. खुणावणारे तंत्रज्ञान आणि माहितीचा रतीब 24 तास आपल्याला मिळतो आहे. त्यातील नक्की आपण काय घ्यावे हे आपणास कळले की आपण यशस्वी होणार. थोडक्यात सांगायचे झाले तरी माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपली अवस्था देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी अशी झालेली आहे. आज आपल्याकडे तुकड्या तुकड्यांनी वाचनाची सवय वाढत चाललेली दिसून येते.
उदाहरणार्थ कधी इंटरनेटवरील वाचन, कधी ब्लॉग, कधी व्हॉट्सअपवरील कविता, लेख, कथा इत्यादीचा आपण या वाचनात आपण रमतो. परंतु या वाचनामध्ये मात्र सलगता नसते. ते वाचन म्हणजे बराबर उरकून टाकण्याचा प्रकार असतो. वाचन करताना विचार करायला हवा. महत्वाच्या शब्दांवर, वाक्यांवर, माहितीवर अधोरेखित कसं करायचं हे महत्वाचं आहे. त्यावर चिंतन मनन होणं गरजेचं आहे. आणि विदा सावरकर म्हणतात, भराभर वाचून साठत जाणारे ज्ञान फलहीन वृक्षाप्रमाणे आहे. म्हणून थोडक्यात वाचन हे एकाग्रतेने व ज्ञानरूपी अमृताचा कुंभ सतत साठवून ठेवणारे आहे. मग हल्लीची नवीन पिढी ई बुकच्या माध्यमातून आपली वाचनाची आवड भागवत आहे. संगणक असो वा मोबाईल, स्मार्टफोन किंवा टॅबलेटमुळे कुठेही वाचनानंद घेण्यासाठी ई बुकचा वापर वाढला आहे. वाचनाच्या मागण्या लक्षात घेऊन प्रकाशने व ग्रंथालय आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारणा करून सेवांचा दर्जा उंचावून व पर्यायाने वाचकांना अधिकाधिक समाधान देण्यासाठी परंपरागत तत्वांना नवीन तंत्रज्ञानाची जोड देत असेल. समजा पुस्तके आपल्याकडे उपलब्ध आहेत, जर आपण वाचलीच नाही तर त्या माणसाला ज्ञानी म्हणावे का? नाही. त्याप्रमाणे इंटरनेटवर वर्तमानपत्रापासून ते विश्वकोशापर्यंत सारी माहिती अद्ययावत आहे. पण त्या इंटरनेटचा वापर आपण कशा पद्धतीने करतो हे महत्त्वाचे आहे. माननीय यशवंतराव चव्हाण यांनी 1960 साली मराठी विश्वकोश मंडळाची स्थापना केली. आज सर्व विश्वकोशांचे संगणकीकरण झाले आहे. 17 खंडातल्या 20,182 पानांचा मजकूर 6 सीडींच्या संचात सुद्धा उपलब्ध आहे. आता त्याच्या पुढचे पाऊल म्हणजे खंड ई बुकच्या स्वरूपात वाचकांसाठी प्रकाशित झालेले आहे. आजच्या तरुण पिढीच्या समोर हा ज्ञानाचा खजिना उपलब्ध झालेला आहे. महान व्यक्तींच्या वाचनाविषयीची वचने आहे. मुळात पुस्तक हे समाजाचं मस्तक आहे. सदग्रंथाचे वाचन म्हणजे उत्कर्षाचे साधन आहे. ग्रंथालय हे साहित्य वस्त्रालंकाराचे भांडार आहे. जीवनरूपी समुद्रात पुस्तके दीपगृहाचे काम करतात. ग्रंथ इतका प्रांजळ आणि निष्कपटी गुरु दुसरा मिळणार नाही. वाचनाने मनुष्याला आकार येतो, सवयीपुढे येतो, प्रसंगावधानी होतो, तर लिखाणापुढे तो सर्वांगीण होतो. मनाला आनंद मिळतो. वाचनाने पुस्तके म्हणजे आपले भांडवल. लोकमान्य टिळक तर म्हटले होते, मी नरकात सुद्धा चांगल्या पुस्तकांचे स्वागत करीन, कारण त्यांच्यामध्ये नरकाचे स्वर्गात रूपांतर करण्याची शक्ती आहे. तात्पर्य, वाचनामुळे माणसाला मानसिक शक्तीचा विकास होतो. वाचनामुळे माणसाची प्रगल्भता वाढते. वाचनामुळे मानवाला अत्यंत आनंददायी व उच्च दर्जाचे जीवन जगण्याचे सामर्थ्य लाभते. महान व्यक्ती आपल्या यशात वाचनाला महत्त्व देताना दिसतात आणि चांगले होण्यासाठी चांगले वाचन गरजेचे आहे. वाचन संस्कृती पक्केपणाने रुजवण्यासाठी शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावली जाणे गरजेचं आहे. करमणुकीसाठी, आनंदासाठी, ज्ञानासाठी वाचन महत्त्वाचे आहे. कारण वाचन हा स्वांत सुखाय असते. अभिजात वाङ्मय कृती या वारंवार वाचण्या जोग्या असतात, कारण प्रत्येक वाचनात त्या नवनव्या प्रत्ययाला आपल्याला देतात. माणसाला विकास होण्यासाठी ज्ञान आणि ज्ञानासाठी विविध ग्रंथांचे वाचन आवश्यक आहे ठरते. कोणत्याही प्रकारचे वाचन करणे परकाया प्रवेश केल्याप्रमाणे असते. मानवी संस्कृतीच्या विकासात व उत्क्रांतीत वाचन संस्कृतीचा व वाचन उत्क्रांतीचा वाटा महत्त्वाचा आहे. माहिती संपन्न व ज्ञान संपन्न होण्यासाठी, अद्ययावत कौशल्य मिळविण्यासाठी, नीतिमूल्य व संस्कारक्षम पिढी निर्मितीसाठी, आपण चतुरस्र होण्यासाठी वाचनाशिवाय तरणोपाय नाही. 2013 मध्ये हे आकाशवाणीसाठी लिहिलेलं भाषण होतं 15 मिनिटाचं. हे या ठिकाणी आजच्या या प्रसंगाने तुमच्यासमोर सादर केलेलं आहे. या ठिकाणी मी थांबतो.